जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि त्यांची जी स्पष्टपणाची जी भूमिका आहे ती आपण ऐकतोय। किरण ताजणे आमचे नाशिकचे प्रतिनिधी आहेत। किरण, काय नेमकी नाशिकमधल्या मराठा आंदोलकांची मराठा समाजाची मागणी आहे? कारण विशेष अधिवेशन आहे, यामध्ये विशेष काही घडणार आहे का? आणि मराठा समाज हे मराठा समाजामधले बांधव जे स्वप्न बघतायत ते साकार होणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। यामिनी, अगदी खरं आहे। आत्ताच आपण जरांगे पाटलांची प्रतिक्रिया ऐकली, त्यामध्ये ते म्हणताय की मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण द्या जेणेकरून ते सिक्युअर असेल। आणि याच प्रकारची जी भावना आहे ती राज्यातील अनेक मराठा आंदोलकांची आहे, अभ्यासकांची आहे। माझ्यासोबत काही अभ्यासक आणि आंदोलक आहे, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत काय नेमकी भूमिका आहे आजच्या दिवसासाठीची। यशाचा दिवस हा म्हणता येईल का? नाही, यशाचा दिवस नक्कीच। सरकारनं जर आम्हाला 50% आत मराठा योद्धा जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्या मागणीला धरून जर आरक्षण दिलं तर नक्कीच यशाचा दिवस आहे। परंतु सरकार 50%च्या वर जे आरक्षण देतंय ते संविधानिक पद्धतीने टिकेल का नाही टिकेल याची गॅरंटी नाही। यापूर्वी 2 वेळा ते आरक्षण दिलं होतं पण ते टिकलं नाही। आणि मराठा समाजाला तुम्ही आर्थिक मागास कोर्टात न्यायालयात कसं सिद्ध करणार? तुम्ही या मसुद्यावर ते पूर्ण करू शकत नाही। त्यामुळे जरांगे पाटलांची मागणी केली ना, सगळे सोयऱ्याची तुम्ही अधिसूचना काढा, तुम्ही 50%च्या आत ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या, ही मागणी रास्त आहे, ती मागणी सरकारने पूर्ण करावी ही आमची विनंती आहे। सरकारने आता दिशाभूल करू नये, कारण पुढे 2 महिन्यावर खासदारकी आहे आणि 6 महिन्यावर आमदारकी आहे। हे डोळ्यासमोर ठेवून जर राज्य सरकार आम्हाला जर फसवत असेल तर मराठे आता फसणार नाही। मराठ्यांचा अभ्यास पूर्ण झालाय। तुम्ही अधिसूचना काढा, ओबीसीचे आमचे कुणबीचे जे दाखले आहेत ते तात्काळ वितरण करा आणि त्याच्यावर सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे तो काढावा। 50%च्या आतच मराठ्यांना आरक्षण पाहिजे, वरच्या आरक्षणाचा आम्हाला सरकारवर भरोसा नाही आणि आम्ही सरकारच्या या विषयावर गाफील पण राहू शकत नाही। बनकर साहेब, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास करत आहात, कसं बघता या आजच्या अधिवेशनाकडे? कितपत यश मिळेल या अधिवेशनामुळे? सरकारचं धोरण आहे की काही आमदारांना खुश करण्यासाठी 50%च्या वर विशेष हे अधिवेशन बोलून आरक्षण द्यायचं। परंतु आमची अशी मागणी आहे आणि जरांगे पाटलांची सुद्धा अशी मागणी की 50%च्या आत ओबीसी मध्ये आम्ही अगोदर आहोतच, आम्हाला त्याचे सर्टिफिकेट मिळाले पाहिजे आणि ज्यांना सर्टिफिकेट नाही मिळाले त्यांच्या सगळ्या सौर्याच्या कायद्यातून याचं अंमलबजावणी झाली पाहिजे। तर याच्यामध्ये असं म्हणणं आहे की सरकारने ही ताबडतोब योजना चालू करावी आणि जास्तीत जास्त मराठ्यांना याचा फायदा करून द्यावा। बच्चाव सर, यामध्ये ज्या पद्धतीने आता अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे, जरांगे पाटीलांची भूमिका देखील आपण आता ऐकली, कसं बघायचं या सगळ्या अधिवेशनाकडे? काय वाटतं, काय हाती लागेल? मुळात वाशी मार्केटला जेव्हा आम्ही मोर्चा घेऊन गेलो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं जरांगे पाटलांना आणि जी अधिसूचना काढली सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भाने, आमचं म्हणणं असं आहे मुळात मागणी 50%च्या आत आहे आणि आमचे दाखले पण सापडत आहे, पुरावे नाही असा मुद्दाच राहिलेला नाही। आता 57 लाख 56 लाख जर कुणबीचे महाराष्ट्रात दाखले सापडत आहे आणि एवढे दाखले सापडत असताना आमची सगळे सोयऱ्यांची जर त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर झालं तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या 100% मराठ्यांना त्याचा आरक्षणाचा फायदा होईल। परंतु सरकार कुठंतरी वेळ काढूपणा करतंय। 50%च्या वरती 12% आम्ही ऐकलंय, म्हणजे खरं माहित नाही। आज अधिवेशनामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर चर्चा व्हावी आणि आम्हाला 50%च्या आतच आरक्षण दिलं पाहिजे ही आमची ठाम मागणी। अगदी